मागील एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असेल की सूरज चव्हाण, निक्की आणि घनश्याम चर्चा करताना गार्डनमध्ये बसलेले असतात आणि यावर निक्की सूरज चव्हाणला विचारते की तू कधी प्रेम केलंयस का? तर त्यावर सूरज चव्हाण म्हणतो की हा मी प्रेम केलंय, परंतु मला गोलीगत धोका भेटला. आणि जेव्हा निक्की त्याला तू नाव सांगू इच्छितोस का असं जेव्हा विचारते, तेव्हा सूरज चव्हाण जो उत्तर देतो त्यावरून आता सूरज चव्हाणचं सगळीकडेच कौतुक होत आहे, प्रशंसा होत आहे. आणि विशेष म्हणजे धोका देऊन पण तो ज्या प्रकारे त्या मुलीबद्दल त्यानं मत व्यक्त केलंय यावरून सगळीकडे चर्चा होत आहे. तर नक्की काय सूरज चव्हाणनं उत्तर दिलं होतं हेच आपण चित्रगप्पाच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बिग बॉसच्या या सीझननं सगळेच रेकॉर्ड मोडलेले आहेत आणि खूप जास्त प्रचंड प्रमाणात फेमस होताना पण दिसत आहे. आणि त्यातले त्यात सगळ्यात जास्त वादग्रस्त किंवा सगळ्यात जास्त चर्चेचा जर कोण विषय असेल तर तो आहे सूरज चव्हाण. सूरज चव्हाणच्या प्रत्येक कृतीवरून सोशल मीडियामध्ये चर्चा होत असते. शक्यतो तो जास्त बोलताना दिसत नाही, परंतु जो काही बोलतो त्यावर नक्कीच चर्चा होताना दिसत आहे. तर अशामध्येच आता निक्की, घनश्याम आणि सूरज गप्पा मारत बसले होते आणि त्यामध्ये निक्की म्हणते की तू कधी प्रेम केलं होतंस का? तर त्यावर सूरज म्हणतो हा, आमचं खूप चांगलं चालायचं, आम्ही बोलायचं फिरायचं, आणि परंतु त्यानंतर तिनं मला धोका दिला. मग त्यावर निक्की म्हणते हा का, कशामुळे धोका दिला? त्यावर सूरज म्हणतो की तिला चांगला गोरा पान मुलगा भेटला आणि त्यामुळे ती मला सोडून गेली. आता चांगला गोरा पान जे शब्द वापरले सूरजनं, तर त्याचं जे निरागस रूप आहे किंवा जे कसल्याही प्रकारचा दिखावा पण नाही, जे आहे ते जो बोलतो ना, यावरूनच आता सोशल मीडियामध्ये त्याची प्रशंसा केली जात आहे, त्याचं कौतुक केलं जात आहे. माणसांना असंच असायला पाहिजे, जे पोटामध्ये आहे तेच ओटावर असायला पाहिजे, अशा प्रकारे सूरज चव्हाणची प्रशंसा होत आहे. आणि सोबतच मग पुढे बोलताना निक्की म्हटली की तू तिचं नाव सांगशील का? तर यावर सूरज म्हटला की नाही, मी नाव नाही सांगणार, तिचं सगळंच चांगलं चालू आहे, ती खुश आहे म्हणून मी पण खुश, आपल्याला बाकीहून काय करायचंय बाबा, अशा प्रकारचं उत्तर दिलं. आणि यामुळे सोशल मीडियावर आता सूरज चव्हाणची सगळीकडे चर्चा होत आहे. तर म्हणजेच त्याला गोलीगत धोका जरी भेटला तरी पण ती खुश आहे, यामध्येच त्याचं समाधान आहे. आणि त्याचे जे हे विचार करण्याची पद्धत आहे, तर ही गोष्ट त्याच्याकडून शिकण्यासारखी आहे, असं सोशल मीडियावर अनेक युजर्स लिहित आहेत. तर काय वाटतं सूरजबद्दल? तर तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल? कॉमेंट करून नक्की सांगा.